नमस्कार. दैनिक भारत न्यूज चॅनलमध्ये मी दत्ता हजारे आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. पुण्यातील वाघोलीमध्ये बकोरी रोडवर सिने मॉडेल आर्टिस्ट स्टुडिओ आहे. हा स्टुडिओ गेली 35 वर्षापासून या ठिकाणी कार्य करत आहे. संस्थापक श्री सुरेशजी राऊत हे गेली 35 वर्ष निरनिराळे शिल्प मूर्ती साकारण्याचे काम या ठिकाणी करत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुले सचिनजी राऊत, सतीशजी राऊत, सुरेशजी राऊत यांची साथ त्यांना लाभत आहे. तीनही मुले हा व्यवसाय अगदी उत्तमरित्या सांभाळत आहेत. त्यांच्यासोबत या कारखान्यामध्ये 15-16 कामगार काम करत आहेत. ते राज्याच्या बाहेरून आलेले आहेत, काही महाराष्ट्रामधील आहेत. या सर्व कामगारांची साथ त्यांना लाभत आहे. पुण्याच्या अगदी जवळ असलेले हे ठिकाण प्रेक्षकांना व कलाप्रेमींना नक्कीच साथ देईल असा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. चला तर मग मित्रांनो, आपण या सिने आर्टिस्ट स्टुडिओला भेट देऊया व या ठिकाणी कोणते शिल्प, कोणत्या मूर्ती घडत आहेत हे जाणून घेऊया. दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव. जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधन, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव. जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दो दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. भक्तों सिद्धि दासी संकट को बैरी, विघ्न विनाशन मंगल मूरत अधिकारी, कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी, गंड स्थल मद मस्तक झूले शशि
श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हालाहल उठले माझं नाव मोसिम शेख आहे. मी पुण्यात गेल्या 8-10 वर्षापासून सतीश सुरेश राऊत यांच्या इथं काम करतो, शिल्प साकारायचं. मला इथे 8 वर्ष झाले आहेत. मी फायबर काम वगैरे सगळं करतो. मोसिम शेख हा जो मुलगा आहे गेल्या अनेक वर्षी या ठिकाणी काम करतो आणि खूप वर्ष आले एक मोठा स्टॅच्यू करत होतो आम्ही आणि तो स्टॅच्यू कम्प्लीट या अंगावर बरं का हो तो त्याच्या कम्प्लीट अंगावर पडला. आम्हाला अगदी हे घाम फुटलं की आता काय झालं म्हणून होतो तो खालून ओरडतोय की मी आहे अरे तू आहे नाही कुठं आहे तू. आम्ही त्याला बाहेर काढला आणि जीवा आला आमचा. असा मोसिम शेख आहे. हा नुसता फायबर नाही तर ब्रांचचे स्टॅच्यू असतात ना ते कास्टिंग करणे, फिनिशिंग करणे, कलर पेंटिंग करणे सर्व इतका हुशार आहे. त्यावर हा बालाजी म्हणून आहे. तर बालाजी बोलू शकतील बालाजी 2 शब्द. आणि नुसतं नाव सांग तुझं नाव सांग तुझं सांग किती वर्ष आहे काय. मला गेले 12 वर्ष झाले हां. काम करतो मी. हा बालाजी लहानपणापासून आमच्या इथं आहे. तो ॲक्च्युअली सोलापूरला होता. सोलापूरहून तो इकडं पुण्यामध्ये आला आणि अचानक तो शिल्पमध्ये कलेमध्ये घुसला. रणजित जाधव म्हणून आहे. तो पण काम करतो फायबर कास्टिंग, मोल्डिंग, प्लास्टर मोल्डिंग आणि तो त्याचं नाव आणि हे सांगेल. माझं नाव रणजित जाधव आहे. आपण गेल्या 10 वर्षापासून इथं काम करतो सिने मॉडेल आर्टिस्ट स्टुडिओमध्ये. महाराजांची मूर्ती म्हणून, बाबासाहेबांची मूर्ती म्हणून हे पूर्णपणे नाही का आपण काम करतो. माती काम असून तर फायबर काम असून गेल्या 10 वर्षापासून आपण इथं काम करतो. चांगल्या रीतीने काम होते आपलं. लांब पुतळ्याची ऑर्डर म्हणजे लांब आपण ऑर्डर घेतो लांबपर्यंत लांब पुतळ्याची ऑर्डर घेतो. चांगल्या रीतीने काम होते आपल्या इथं. म्हणजे मोठे मूर्त्या म्हणा 20 फूट 25 फूट एवढ्या मोठ्या मूर्त्या आपल्या इथे बनतात. 10 वर्ष झाले आपण इथं काम करतो. लहानपणापासून इथंच आहे आपण. बघून इथलं आपली ओढ लागली इथंच काम करायला चालू केलं आपण. मूळ आपण धाराशिवचं आहे पण आता गेल्या म्हणजे लहानपणापासून इथंच आहे आपण. प्रॉपर तिकडेच जन्म असेल तरी आपण इकडेच काम करतो. नमस्कार. दैनिक भारतच्या न्यूज चॅनलमध्ये मी दत्ता हजारे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी आलेलो आहे पुण्यामधील वाघोली या भागामध्ये. वाघोली गावामधील आपल्याला विठ्ठलवाडी परिसर आहे. या विठ्ठलवाडी परिसरामध्ये सिने आर्टिस्ट स्टुडिओ आहे. या ठिकाणी संचालक श्री शिल्पकार सुरेश राऊत साहेब व त्यांची टीम त्यांच्यासोबत असणारे खूप दिग्गज कलाकार या सर्व माहोलचा ते एक हे करतात. त्या ठिकाणी रंगरूप देतात सगळ्या नवीन शिल्पांना किंवा सिनेसृष्टीमधल्या नवीन शिल्प ते साकारतात. याच दृष्टीने आपल्याला या कारखान्याला आपण भेट द्यायला आलेलो आहोत पुण्यामधून. ह्या कारखान्यामध्ये कोणकोणत्या मूर्ती घडतात, कोणकोणते शिल्प साकारतात हेच जाणून घ्यायचं आपल्याला. चला तर मग आपल्यासोबत आहेत या कारखान्यामधील जुने असे शिल्प साकारणारे हैदराबादचे शिल्पकार. सर जी, आपका नाम बोलो और आप कितने साल से यहाँ पे काम कर रहे हो, आपका अनुभव क्या है? मेरा अनुभव जो सुना ये कि है साहब, यहाँ तो आया सुना 2 साल से मैं काम करता हूँ क्या अच्छी तरीके से. क्या मेरा काम पित्तल का वेल्डिंग, एल्यूमिनियम का वेल्डिंग, क्या कास्टिंग का वेल्डिंग जितना भी है मैं वो करता हूँ मैं आके. अच्छा. क्या कितने साल से काम कर रहे हैं यहाँ पे? मैं यहाँ से 12 साल हो गया हूँगा. 12 साल हो गया. 12 साल हो गए. 12 साल हो गया. कैसा अनुभव है इधर, कैसा फील रहता है आपको? फील्ड काम करने में तो अच्छा है. सेठ लोग भी अच्छे हैं, ऐसे कोई बुरे नहीं है. क्या काम भी अच्छा चलता है. काम कराते भी अच्छा. काम लेने का तरीक़ा भी अच्छा है, बहुत बेहतरीन है. अल्लाह के करम से सुना काम अच्छा चलता. क्या इतना है. मतलब घर जाते कि नहीं कभी? महीने 15 दिन में एक मरतबा जाते आते हैं. जाना आना सब कुछ है. क्या फैमिली किधर है? हैदराबाद में. हैदराबाद की फैमिली है. उधर. अब तक कितने मूर्तियाँ साकार किया आपने? मैं कम से कम पुणे में 80 से 90 तक किया हूँ. 80 से 90 तक किया. अम्बेडकर साहब, शिवाजी महाराज, ये जैसे भी है जितने भी आते हैं वो मूर्ति ज़्यादा से ज़्यादा करता हूँ मैं. बुलाते हैं लोग मेरे को. क्या और टेलीफोन नंबर ले. वा, धन्यवाद. तर आपल्यासोबत दुसरे कलाकार आहे, दोघंही बंधू आहेत आपल्यासोबत. भाऊ, काय सांगाल तुम्ही, तुमचा या कारखान्यात कसा अनुभव आहे? या कारखान्यात आमचा अनुभव चांगलाच आहे. गेल्या काय आम्ही 10 वर्षामध्ये आम्ही इथं काम करतोय.
म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करतो. फायबर काम असून दे किंवा मेटलिंग काम असून दे, माती काम असून दे. गेल्या 10 वर्ष झालं ते काम करतो आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतो. कोणत्या कोणत्या मूर्तींना तुम्ही तुमचा सहभाग आहे म्हणजे काय काय साकारलं आहे? बाबासाहेबांची मूर्ती असावं किंवा महाराजांची मूर्ती असावं, व्यतिरिक्त बारके बारके बसते आहेत, सगळी मूर्ती आपण करतो आपण. दुसरा मित्र आपल्यासोबत तू काय सांगशील भाऊ? काय काय म्हणजे काय काय शिल्प साकारलेलं आहे किंवा त्या शिल्पाला तुमचा कसा हातभार लागलेला आहे? मी इथं कमी ते 10-12 वर्ष झाले काम करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील. काय काय साकारलं म्हणजे छोटे मोठे सगळे शिल्प साकारत आपण, त्यात कसे हातभार लागतो आपल्या कारखान्याला? तर मी सरांबरोबर मातीकाम पण थोडंफार करतो. फायबरचं असेल फायबरचं करतो, मेटलचं असतील मेटल ते त्यांच्यात पण मदत करतो. सगळी कामं करतो. प्रॉपर तुम्ही कुठले? मी प्रॉपर करमाळ्याच आहे, पण लहानपणापासून इथंच आहे. ठीक आहे, खूप चांगला तिघांशी संवाद झालेला आहे. आपण आता काकांची संवाद साधतोय. काका या का आपली ही टीम आहे, अजून आपले बरेच शिल्पकार आपल्यासोबत आहेत. कॅमेरा बघा ना, कॅमेरा काका. तर या सगळ्यांना घेऊन आपण एक मूड बांधतात व यांचं सहकार्य कसं लागतं आपल्याला एवढ्या वर्षापासूनचं? एक मिनिट. गेले अनेक वर्षे या ठिकाणी मी शिल्पकलेच्या स्टॅच्यूवर बनवतो. इथला गेले 35 वर्षापूर्वी जागा मी घेतलेली आहे. त्याच जागेला काय व्हॅल्यू नव्हतं, त्याच वागणूक पाणी पण मिळत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही इथं ज्यावेळेस आम्ही पहिलं बांधकाम सुरू केलं ते आसपासचे लोक सरळ येऊन पाहत होते की हे येडा काय बांधतो इथं जंगलामध्ये. त्यावेळेस आता जे आपण रोड आहे तो रोड पण नव्हता. वाघोलीमध्ये काय एक थेंब पाणी नाही मिळत. आणि अशा वेळेस अण्णा पठारे यांनी मला 20 गुंठे जागा दिली. पहिले 1 एकर दिली ती इंदरबाई जसाने, पण ते काय कारणामुळे ते 20 गुंठे दिली. ठीक आहे, काय हरकत नाही. आणि त्यानंतर आम्ही काम बरोबर सुरू केलं. आता अनेक वर्ष आले, 35 वर्ष आली तर मी काम करतो. आणि माझ्याबरोबर ही सगळी टीम आहे. हे सर्व मुलं पण हे मुलं आहेत, बाहेरगावचे आहेत, काय हैदराबादचे आहेत, काय कलकत्त्याचे आहेत. आणि अख्ख्या महाराष्ट्रातले भारतातले सर्व कलाकार इथं येतात आणि काम करतात. सगळ्यांना आम्ही कुठल्या प्रकारचं म्हणजे असं बंधन नसतं की बा तू असं कर, शिक आणि तयार हो, अशी आमची पहिल्यापासून वृत्ती आहे. त्यामुळं जे काम करतात ते पण मन लावून काम करतात. त्यामुळं आमच्या कामात पण प्रगती होती आणि त्यांना पण शिकायला मिळतं. आणि आमचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे असं की सगळ्यांनी शिकून तयार झालं पाहिजे, लाईफमध्ये काहीतरी बनलं पाहिजे. ह्याच्याबरोबर माझा थोरला मुलगा आहे, तो हे सगळे हँडल करतो. म्हणजे बाहेरचे बँकेत वगैरे पार्टीला भेटणं वगैरे सगळं काम तो स्वतःही काम करतो. नंतर 2 नंबरचा मुलगा आहे, तो पण मातीकाम करतो. आणि असे काम करून इथं चाललेलं आहे. आत्तापर्यंत आपण एवढ्या वर्षाचा अनुभव आहे काका, तो किती वर्षाचा अनुभव आहे तो सांगा. आणि दुसरा प्रश्न सोबत घेतो मी की आपण थोडं अलीकडे थोडं या आत्तापर्यंतच्या कोणत्या मूर्ती साकारलेल्या आहेत, म्हणजे महामानवांच्या म्हणा किंवा महाराजांच्या, अशा कुठल्या साकारल्या? आता सांगायचं म्हणजे खूप शिवाजी महाराज झाले, आंबेडकर झाले, महात्मा फुले झाले, तर बाबासाहेब पुरंदरे झाले. म्हणजे जेवढे पॉलिटिक आहेत, राजकारणी आहेत, देवांचे आहेत, सर्वांचे पुतळे करून झालेले आहेत. आता ही जी प्रगती करतात ते मुलं करतात ते त्यांचं ते पण करतात ते. आणि त्यांच्यावर हे जे काय मुलं आहेत ते पण करून शिकून तयार होतात ते. आपल्याला ह्या सगळ्या आपल्या कलाकारांची साथ लागतेच आहे, पण ह्यासोबत आपल्या कुटुंबाची पण आपली साथ आहे. आपल्याला इथं मुलांचे हातभार कसे लागतात, मुलांचा सहभाग कसा आहे? मुलं जर त्यांच्या ताब्यात जातात तेच प्रगती कशी करायची काय करायचं त्यांनी ठरवायचं. हां, आता इथपर्यंत गाडी आणलेली आहे, या पुढची प्रगती त्यांच्या हातामध्ये आणि ते करतात ते. आणि ते पाहून आनंद होतो, बाकी काय. बालाजी हा लहानपणापासून आहे. गेले अनेक वर्षे 25 वर्ष झाले ना बालाजी, 25 वर्ष झाले हा इथं आहे आणि तो काम करतो. आणि आज त्याचं सगळं व्यवस्थित आहे, काम पण चांगलं करतो. त्याबद्दल त्याचा आभार मानत इतकं कमी आहे. बरं. काकांनीच सगळं संचालन केलं आहे, त्यामुळं त्यांच्या कामगारांची स्तुती त्यांनी केलेली. म्हणजे त्यांचं काकांचं आपल्याला दिसतं की त्यांच्या कामगारांवर अगदी जीवापड प्रेम आहे. ते कामगारांना समजतात, ते कामगारांना मुलं समजतात आपली, व मुलांप्रमाणे त्यांचं जतन करतात व त्यांना सगळा एक परिवार समजतात ते. या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आपण आत्ता बऱ्याच त्यांच्या शिल्पकारांशी संवाद साधलेला आहे. अजून आपल्यासोबत एक नवीन जे कलाकार आहेत, खूप जुने जाणते जे कलाकार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. साहेब, आपलं
आम्हाला फक्त हे सांगा, आपला किती वर्षाचा अनुभव आहे हे शिल्प साकारण्यामध्ये, या स्टुडिओमध्ये किती आपली कला साकारलेली आहे, किती वर्षापासूनची आणि काय काय शिल्प साकारलेलं आहे? नमस्कार, मी प्रवीण नगरे, मी पंढरपूरचा आहे. मी गेल्या एक 10-15 वर्ष झालं मी ह्या स्टुडिओमध्ये येतो आहे. सुरेश राऊत सरांनी जेव्हा मला पंढरपूरमध्ये विठ्ठलाची मूर्ती एक 14 फुटाची करताना पाहिलं, तेव्हा मला तिथून बोलवून घेतलं की अशा अशा ठिकाणी माझं काम वर्कशॉप आहे, तिथं काम करायचं आहे. मग मी लगेच ते काम संपवून इकडं आलो की सरांनी मला आज 12 वर्ष झालं मी सरांपाशी काम करतो. आणि त्यांनी कसं आपलं फॅमिलीसारखं आम्हाला हे केलेलं आहे. आणि आतापर्यंत किती मूर्ती साकारल्यात? प्रवीण, तुझं आडनाव आहे? प्रवीण जो आहे मुलगा आहे हा पंढरपूरचा आहे. आणि तो ॲक्च्युअली काय सांगायचं म्हणजे महत्त्वाचं काय सांगायचं की तो कॉलेज करून करतो आहे. पुण्यामध्ये तो भारतीय विद्यापीठ कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये तो कॉलेजमध्ये आहे तो. आणि इथं राहून तो कॉलेज अटेंड करतो आणि इथं काम करतो. म्हणजे आमच्या इथं असं काही नाही की बाबा कॉलेजची मुलं नाही आहे, सर्व कॉलेजचे असतात, नंतर इतर असतात. ज्यांना कला शिकायची, त्यांना सगळं काय काम करायचं आहे, त्यांना इथं आम्ही सुविधा देतो आणि त्याप्रमाणे ते काम करतात. छान. शेवटचा प्रश्न साहेब, मला सांगा, आपली फॅमिली कुठं आहे? इथं पुण्यात आहे का गावी? आणि त्यासोबत जोडून प्रश्न घेतो आहे की आत्तापर्यंत किती शिल्प साकारले आपण इथे? इथे मी या 12 वर्षात एक 80 ते 85 शिल्प साकारलेले आहेत, मोठे मोठे 12 फूट 14 फूट 25 फुटापर्यंत केलेले आहेत तिथं. आणि फॅमिली माझी पंढरपुरात आहे. आता पुढचं भविष्य काय, म्हणजे आपलं कुठं पाहत आहे आता, म्हणजे काय आपलं ध्येय, पुढचं ध्येय काय? अजून तरी माझं शिक्षण चालूच आहे आणि एक चांगला आर्टिस्ट म्हणून काम करायची इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. आत्ता आपल्यासोबत या फॅक्टरीमधले रणजित साहेब आहेत. रणजित साहेब आपल्याशी थोडा संवाद साधत आहेत. रणजित साहेब, काय सांगाल आपला अनुभव? नमस्कार सर्वप्रथम. माझं नाव रणजित जाधव आहे. गेल्या काही वर्ष आपण इथं काम करतो. आमचे मालक सुरेश राऊत, त्यांचे मोठे मुलगा म्हणजे मोठे चिरंजीव सतीश सुरेश राऊत, ते आमचे मालक आहेत. गेल्या आता भरपूर वर्ष झाले आपण इथं काम करतो आहे. आम्हाला चांगल्या रीतीने ते आम्हाला सांभाळून घेतात. कामाची क्वालिटी काय आणि काम कसं करायचं ते आम्हाला प्रॉपर शिकवतात ते, आणि त्या पद्धतीने आपण काम बी करतो. जे आपले कस्टमर येतात, कस्टमर बी आपलं काम बघून, कारण की त्यांना काम बघून चांगलं खुश होतात ते, आणि आपण त्यांना चांगल्या रीतीने आपण काम बी करून देतो त्यांना. आपले नाव काय म्हटले त्यांचं? सतीश सुरेश राऊत आणि त्यांचे बारके भाऊ सचिन सुरेश राऊत, हे दोन्ही मातीकाम करतात. ठीक आहे. खूप छान सर, खूप छान, चांगला संवाद साधला. हा जो मुलगा आहे नंदकुमार बोधर, हा त्यास माझा कारखाना रास्त्याकडे होता. त्यावेळेस एक प्रकाश सावंत मुलगा काम करत होता. तो म्हणलं एक मुलगा आहे कामाला आणू का? म्हणलं ठीक आहे, आण म्हणलं. तर तो आला. हा लहान होता, बारीक. हा आला. तो म्हणलं काय, हा कोण आहे? म्हणलं आपलं कामाला आणलं. पण हा काय करणार, लहान मुलगा काय करणार म्हणलं, हा नर्व करणार. आणि तो यायला लागला तो माझा लग्न उत्सव येत होता. शॉर्टकट सांगतो. आणि आज तो पेंटिंग वगैरे चांगलं करतो, मूर्त्या बनवतो, मंडळाच्या पूर्वी कामावर घेत होता. पण आता इतका बिझी असतो तो, त्यामुळे काय घेत नाही तो काम, आणि करतो काम, चांगलं काम करतो. असा हा बुधर आहे. ह्याची स्टोरी अशी. आणि तो जे लहान होता ना, तो म्हणला हा काय येणार नाही, पण हा जे यायला लागला तो येतच राहिला. असा हा बुधर आहे. ठीक आहे, थँक्यू. आता बुधर आहेत ना, ते त्याच्या बाबतीत काय सांगतील ते आपण ऐकूया. मी लहानपणापासून यांच्याकडे सगळे कामं शिकलो, यांच्याकडे शिकतोय, अजून पण शिकतोच आहे आणि शिकत राहील. ओके, झाले 40 वर्ष झाले.